सोलापुरात कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, एक सराईत गुन्हेगार ताब्यात, 5 गुन्हे उघड. फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. आरोपीकडून चोरीच्या 3 कार आणि गुन्ह्यात वापरलेली 1 कार असा एकूण 4 वाहनं जप्त करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घडलेल्या 5 कार चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवंतीनगर परिसरातून 19 मे रोजी रात्री स्विफ्ट डिझायर कार चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास डीबी पथकानं सुरू केला. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना आरोपी लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून आल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी विविध मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाचा माग काढला. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तेलंगणातील निजामाबाद इथं जाऊन समद मेहबूब शेख खान वय 32 राहणार गौतमनगर, अर्जुन जिल्हा, निजामाबाद, तेलंगणा याला ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपीने साथीदार हजरत खान राहणार कुर्ला, मुंबई याच्या मदतीनं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कारचोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून फौजदार चावडी, तुळजापूर, अकोला जिल्ह्यातील खदान आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारचोरीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच अकोला सुरत महामार्गावरील वाहन चोरी प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 24,85,000 रुपये किमतींची 4 वाहनं जप्त केली. यामध्ये चोरीच्या 3 कार आणि गुन्ह्यात वापरलेली 1 कार समाविष्ट आहे. आरोपीनं आणि त्याच्या साथीदारांनी मिळून महाराष्ट्रातील विविध भागात एकूण 5 कार चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. हा तपास पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राजपूत यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. दरम्यान फरार आरोपी हजरत खान याचा शोध घेण्यासाठी फौजदार चावडी पोलिसांचं विशेष पथक रवाना करण्यात आलं. पुढील तपास सुरू आहे.